सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार योग्य प्रकारे मिळत नाही अशी सार्वत्रिक तक्रार असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालय मात्र आता याला अपवाद ठरत आहे। गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व धर्मादाय रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळवून देण्यात ठाणे सिव्हिल रुग्णालय मानवता धर्म पाळला आहे। सिव्हिल रुग्णालयात दररोज साधारण 600 ते 700 रुग्ण उपचारासाठी येत असून काहींवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया व उपचार नियमितपणे पार पडले जातात। रुग्णालयात काही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा गरजू रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची कार्यपद्धती ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे राबवली जात आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 2024 ते 2025 या कालावधीत जिल्हा रुग्णालय ठाणे येथून सुमारे 50 गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आले आहेत। रुग्णालयात उपचार शक्य नसलेल्या जटिल प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच धर्मादाय रुग्णालय योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले आहेत। यामध्ये कर्करोगाचे 5 रुग्ण, 2 गुडघा प्रत्यारोपण, हृदयविकार व संबंधित उपचार 3 रुग्ण आदी इतर गंभीर आजारी रुग्णांवर डी.वाय. पाटील रुग्णालय नेरूळ, कल्याण कॅन्सर सेंटर, बेथनी हॉस्पिटल, भक्ती वेदांत हॉस्पिटल, कौशल्य मेडिकल फाउंडेशन आदी इतर रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात आले। ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गरजू, गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय आरोग्य योजना आणि सिव्हिल रुग्णालयाची सेवा केंद्रित कार्यशाळी ही अशा रुग्णांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे। मी डॉक्टर कैलास पवार, सिव्हिल सर्जन ठाणे। जिल्हा हा खूप मोठा आहे आपल्याकडे आणि आपल्याला रेफरल सेंटर जे आहे ते KMJJ, सायन मुंबईला आहेत। तर आपले रुग्ण जेव्हा आपण पाठवतो तेव्हा तिकडे बऱ्यापैकी त्यांना त्रास होतात। ज्या काही आपण जास्तीत जास्त लोकांना सेवा द्यायचा प्रयत्न करतो, पण ज्या काही खरोखर जटिल अवघड शस्त्रक्रिया आहेत, हृदयाच्या, कॅन्सरच्या किंवा अजून काही जे गुडघ्याच्या रिप्लेसमेंट वगैरे असतील किंवा मोठ्या मोठ्या ज्या शस्त्रक्रिया असतील त्यासाठी या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळा शक्य होत नाही। पण तरी आम्हाला जेव्हा असे रुग्ण येतात किंवा अशा रुग्णांचे नातेवाईक भेटतात, आम्ही त्यांना बोलतो, इथे ॲडमिट करायला सांगतो। ॲडमिट केल्यानंतर आपण रुग्णाची सगळे चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे रेशन कार्ड कुठलं आहे, त्याच्या डॉक्युमेंटेशन चेक करून विविध ठिकाणी आपण जे ठाणे जिल्ह्यातले हॉस्पिटल आहेत किंवा मुंबईतले जे हॉस्पिटल मोठे आहेत ते प्रायव्हेट हॉस्पिटल, जे ट्रस्ट हॉस्पिटल्स आहेत, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गतचे हॉस्पिटल आहेत, आयुष्यमान भव अंतर्गतचे हॉस्पिटल्स आहेत किंवा मुख्यमंत्री सहायता निधीचे असतील, तर पर्टिक्युलर ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये आपण अशा लोकांना जे 10% त्यांच्यासाठी बेड म्हणजे एकंदरीत 20% बेड रिझर्व असतो, ते आपण पेशंट पाठवून आमची जी टीम आहे ते टीम सोशल वर्कर आहे, बाकीचे जे डॉक्टर आहेत, ही टीम त्याच्याशी कम्युनिकेशन करून आपण त्या रुग्णांना तिकडे पाठवून तिचं ऑपरेशन्स वगैरे किंवा जे काही ट्रीटमेंट लागेल ते फर्दर ट्रीटमेंट करून घेतो। एकमेव उद्दिष्ट आहे की जे गरीब गरजू रुग्ण आहे, जे पैसे नाही खर्च करू शकत किंवा इव्हन श्रीमंत असतील तरी काही इश्यू नाही, परंतु जे ज्यांना गरज आहे शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन ट्रीटमेंट वगैरेची, त्यांना मदत करणं हा एकमेव उद्दिष्ट आहे। त्यासाठी आमची अख्ख्या सिव्हिलची टीम, आमचे डॉक्टर असतील, नर्सेस असतील, ते हेल्प करायला तत्पर असतात आणि आम्ही मदत करतो। आतापर्यंत कितीतरी पेशंट आम्ही ह्या दृष्टीने याच्यामध्ये आम्ही त्यांना बाहेर, आमच्याकडे जे शक्य सर्जरी होत नाही किंवा जे ट्रीटमेंट होत नाही ते आम्ही बाहेर करून दिलेले आहेत आणि खरोखर त्या दृष्टीनेही त्या अँगलने आम्हाला त्याचं खरोखर समाधान वाटतं आणि हा जो कार्य हा खूप चांगला आहे, जे आपण लोकांना मदतीचं काम जे करतोय। मी लोकांना एकच याद्वारे विनंती करेल, आवाहन करेल की तुमच्याकडे जे रुग्ण आहेत तुम्ही हताश होऊ नका। कृपया वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असतील, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, आयुष्यमान भव असेल किंवा काही ट्रस्ट आहेत आपल्याकडे, सिद्धिविनायक ट्रस्ट असतील किंवा मग शिर्डीवाले साईबाबा ट्रस्ट आहे, अशा बऱ्याचशा ट्रस्टकडून काही पैसे आपल्याला मिळू शकतात, आपण ऑपरेशन करू शकतो। या लोकांना लक्षात ठेवा, जे अशक्य काही गोष्टी आहेत त्यांनी जर आम्हालाही अप्रोच केलं तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू। धन्यवाद। घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसल्याने झालेल्या अपघाताचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे।
बुधवारी सकाळी घोडबंदर येथील पातलीपाडा ते कापूरबावडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनातील तेल रस्त्यावर सांडल्याने वाहतूक मंदावली. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने निघालेल्या वाहन चालकांचे हाल झाले. अवघ्या 10 मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत आहे. गायमुख घाटातही एका अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घोडबंदर मार्गावरून हजारो हलकी वाहने तसेच उरण JNPT भिवंडी येथून सुटणारी अवजड वाहने वसई गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात. याच मार्गावर मेट्रो 4 वडाळा घाटकोपर ते कासारवडवली आणि 4A कासारवडवली ते गायमुख या प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी अडथळे बसवण्यात आले असून त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होतो. गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा जास नागरिकांना सहन करावा लागत असताना पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसली. त्यामुळे त्या वाहनातील तेल रस्त्यावर सांडले. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. घोडबंदर मार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना आणि वाहन चालकांना सहन करावा लागला. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. म्हाडाच्या सदनिका लाटल्या. वायुदल तळ क्षेत्राचे नियम डावलून बहुमजली इमारती एकाच रस्त्यासाठी 3 वेळा कंत्राटे, शासकीय जागेवर TDR अशा अनेक प्रकरणातून शेकडो कोटींचा घोटाळा ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी कंत्राटदार आणि विकासकाच्या संगनमताने केल्याचा आरोप भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी केला. या प्रकरणांची चौकशी करून संबंधितावर ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी अधिवेशनात केली. ठाणे शहराची लोकसंख्या वाढत असल्याने त्या तुलनेत नागरिकांना पुरेसा सुविधा मिळाव्यात, नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यात याव्यात यासाठी राज्य शासनाकडून 8,000 कोटींचा निधी आणण्यात आला. मात्र काही अधिकारी आणि विकासक, कंत्राटदार यांच्या संगनमताने कोट्यवधींची लूट झाली असून 3,000 कोटींचा हिशोबच लागत नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केला. 4,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर गृहप्रकल्प होत असतील तर विकासकांना 20% अधिक सदनिका बांधून म्हाडाला हस्तांतरित करणे आवश्यक आहे. शहरात अशा 802 सदनिका हस्तांतरित करणे आवश्यक असताना यातील फक्त 230 सदनिका हस्तांतरित करण्यात आल्या, तर उर्वरित सदनिका विकासकांनी परस्पर विकल्या. यातील एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी सर्वच प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल व्हायला हवा. विशेष म्हणजे म्हाडा आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही कारवाई करण्यास स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे या प्रकरणात संगनमताने शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय केळकर यांनी केला.